Hello, this is the My Artifact episode number 477. आजची तारीख आहे आजची तारीख आहे 21 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:30. आज आज काही नाही, नॉर्मल डे. सकाळी उठलो, नाश्ता केला, ड्युटीवर गेलो सकाळी 7 वाजता. क्वाईट इनफ, म्हणजे ॲज अ ज्याप्रमाणे नॉर्मल होते त्याप्रमाणे काम झालं. दुपारी 12 वाजता आलो, जेवण केलं आणि देन ड्युटीवर गेलो. 4 वाजता आलो. मामाची वाट पाहत होतो. मामाजीसोबत घरी आलो 7 वाजता. आणि आल्यानंतर मग अवतार द लास्ट इयर बेंडर फ्लॅश सीझन 2 कम्प्लीट केलं. इट्स अ रिअली नाईस अँड स्टोरी कशी बहुत चांगली आहे त्याची, बट इट कम्स टू मी अ स्टेबल. एक प्रकारे स्टेबल केलं आहे स्टोरीला. म्हणजे कुठे ज्या प्रकारे फ्लॅशमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये एक प्रकारे क्युरिओसिटी दाखवते का नेक्स्ट एपिसोडमध्ये काय असणार, तर अशा प्रकारे सीझन 1च्या एंडमध्ये पण अशीच क्युरिओसिटी दाखवली आहे. जेव्हा सिंग्युलॅरिटी होते, म्हणजे ब्लॅक होल क्रिएट होते सेंट्रल सिटीमध्ये, तेव्हा फ्लॅश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हाच सीझन 1 खतम होऊन जाते. तर त्याप्रमाणे इथे असं काही केलं नाही. यांनी सीझन 2मध्ये पूर्ण कंप्लीट केलं, बट थोडंसं ठेवलं म्हणा एक प्रकारे की बेरी ॲलन सेव्ह हिज मदर, देन व्हॉट कुड हॅपन. सो आय डोंट नो, जेव्हा नेक्स्ट सीझन येईन तेव्हा पाहिन आपण. काल आर्टिफॅक्ट एपिसोड मस्त झाला. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी काल बहुत चांगल्याने इलॉबरेट केलं युनिवर्स काय आहे, माझ्या लाईफमधले लेवल काय आहे. म्हणजे लेवल म्हणजे मी कालच डिसाईड केलं का माझ्या लाईफमध्ये 4 लेवल आहे. लेवल 1, लेवल 2वर आहे आता आपण. लेवल 3 स्टार्ट होईन मुंबईपासून आणि लेवल 4 स्टार्ट होईन अब्रोड, हॉलिवूडचं काम भेटल्यावर. अशा प्रकारे 4 लेवल आहे आणि 4 लेवल 4 डेस्टिनी आहे प्रत्येकाची, आणि त्याला मी क्रॅकआउट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीन एव्हरी टाईम या. आणि याच्यामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड तर मदत करतेच, प्लस एक प्रकारे सपोर्ट आहे युनिवर्स या, त्याचा मला सपोर्ट आहे. त्यामुळे मी हे काम चांगल्याने करू शकतो. अँड यस, आय कॅन डू इट. अनदर थिंग, oh wow, another thing is की आज मी अवतार द लास्ट इयर बेंडर पहिला एपिसोड बघितला, द बॉय इन आइसबर्ग. आज मी तुम्हाला सांगतो की आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आज मला रेकॉर्ड करायचं आहे का आज इंटरनेटबद्दल मी कसं काय जॉईन झालो. म्हणजे इंटरनेट म्हणजे सुरुवात कुठून झाली इंटरनेटपासून. इंटरनेट म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ब्राउझिंग, म्हणजे इंटरनेट व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट आय एम डुईंग. मी होतो 9th स्टँडर्डमध्ये, 9वीत होतो, आणि फर्स्ट टाईम शिंदे मॅडमनी फ्रीडम फायटरवर एक पॅसेज लिहायला सांगितलं. तर फ्रीडम फायटर खूप सारे होते. गांधीजी, भगतसिंग, बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू, देन नेहरू, बहुत सारे जण. आता पण त्यांनी एक स्ट्रिक्ट
वॉर्निंग दिली होती का प्रत्येकांचा फ्रीडम फायटर वेगवेगळा असला पाहिजे, एकही सिमिलर नसला पाहिजे. तर मग आम्ही म्हणलं की मग त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या फ्रीडम फायटरबद्दल एक एक नाव सांगा. तर जे रोल नंबर फर्स्टपासून त्यांनी पहिले गांधीजी, भगतसिंग खूप जणांनी सांगितलं. नियर अबाउट 20पर्यंत तर सगळ्यांनी असं आठवू सांगितलं. नंतर 20 नंतर मग काही कळलंच नाही का सांगावं. तर मग मॅडमनी एक आयडिया दिली. ते म्हणे का तुम्ही इंटरनेटवर जा म्हणे आणि याच्याबद्दल सर्च करा म्हणे, फ्रीडम फायटर ऑफ इंडिया एखादी भेटतेस त्याच्यावर पॅसेज लिहून आणा म्हणे, सोबत त्याचा फोटो पण असला पाहिजे म्हणे. तर त्या दिवशी काय आलं होतं 9वीत, तेव्हा आमची गँग होती फुल. गगनसोबत म्हणजे गगन, राजदीप, बंटी, मी, अजून प्रणय पाटील, मयूर ढाके, साजन ठमके, अजून 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 कोण होतं, अजून बंटी कोसारे, मी पण होतो सौरभ बोथरे, अजून चरडे, मयूर चरडे, देन आठव रितेश जाधव, अनुप कांबळे, आणि अजून आठव तो जिराफ माकुडा, आकाश शास्त्रकार नाही, मग एवढे सारे जण होते. मयूर राजूरकर, हा आता सर्वात मेन कॅरेक्टर होता, आणि गगन पण. तर काय आलं की फर्स्ट टाइम इंटरनेट आम्ही ब्राउज करायला गेलो होतो एका इंटरनेट कॅफेमध्ये, जे सौरभ चांगडे पण सौरभ चांगडेच्या घराच्या साईडलाच एक इंटरनेट कॅफे होता. तिथे आम्ही जाण्याचं ठरवलं संध्याकाळी 7 वाजता. आय एम सो एक्सायटेड. तेव्हा आम्ही मग गेलो. मी काहीतरी 10-20 रुपये घेतले आणि गेलो. एक बुक घेतलं, एक पेन घेतला, चला म्हटलं चलो सगळेजण रेडी. काढले आपल्या सायकल, तेव्हा सायकलच होत्या, तेव्हा कुठे गाडी वाडी वगैरे नव्हती. तेव्हा कुठे आपली सायकल काढली, चलो डिचूक 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 डिचूक. समजा प्लॅन 7 वाजता असून ना, संध्याकाळी बरोबर 6 वाजता निघत, 1 घंटा अगोदर सगळ्यांना गॅदर करून मग आम्ही इंटरनेट कॅफेवर पोहोचलो. हा नाही का मयूर राजूरकर, हा कसा नाही का थोडा जास्त इल्ल्या करणार होता. म्हणजे याला काही माहीत तर नव्हतं म्हणजे इंटरनेट काय असते आणि कसं काही ब्राउज करायचं असते. बट नाही का याला नाही का फ्रीडम फायटरबद्दल सर्च करायचंच नव्हतं, त्याला नाही का सेक्सबद्दल सर्च करायचं होतं. म्हणजे तो त्यासाठी झाला होता. म्हणे मला सेक्सबद्दल हे करायचं आहे म्हणे, सर्च मारायचं आहे म्हणे. पण काहीच माहीत नाही, ना गुगल ना काही, काहीच नाही. इंटरनेट घंटा बघितलं पण नाही होतं इंटरनेट असते का आणि का चीज आहे. फक्त एवढं माहिती आहे की त्याच्यावरून काहीतरी पेजेस वगैरे उघडते तर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, आणि ते पेजेस का असते आणि गुगल काय असते काहीच माहीत नाही. नथिंग काहीच नाही. तर मग आम्ही 3 कम्प्युटर घेतले. मी, बंटी आणि गगन होतो. मी बंटी, गगन, राजदीप आणि अनुप, 4-5 जण मिळून एक कम्प्युटर घेतलं. ओके ठीक आहे. फक्त राजदीपलाच हँडल करता येत होता कारण त्याचं MSc IT झालं होतं. तर त्याला कळत होतं की कसं कसं काय काय करायचं. आम्हाला काहीच माहीत नाही. मयूर राजूरकरच्या कम्प्युटरवर नाही का बहुत भीड होती, सब पुढे तेच चाललं. अरे काऊन कारण त्यासोबत राजदीप पण होता ना. आता राजदीप म्हणे, मयूर म्हणे अभि दाखवून देणार म्हणे, मला पाहायचं आहे म्हणे. मग राजदीपनं गुगल ओपन केलं. मग पहिली साईट worldsex.com या केलं ओपन आणि केलं ब्राउझर. अरे बापरे, असं भयानक लिस्ट आली ना का एकदम डोकं एकदम व्हॅनिशच झालं. मी पण पाहायला गेलो, अरे बापरे असं पण काही ना काही एक्झिस्ट असते का, म्हणजे याला सुद्धा इंटरनेट म्हणते का, म्हणजे इंटरनेटवर ह्या पण गोष्टी दिसते का. ओ माय गुडनेस रे बापरे, मी तर पूर्ण वाईप आऊट झालो होतो. तेव्हा मला कळलं का इंटरनेटचा वापर किती भयानक आहे. म्हणजे जर आपण इंटरनेटचा यूज जर केला तर आपल्याला का नाही भेटू शकत, स्पेशली ऑन सेक्स.
सेक्सबद्दल, कारण त्यात इंटरेस्ट बहुत होता ना. वाढतं वय होतं, 9th स्टँडर्डमध्ये होतं. तर कसं एकदम 14-15 वर्षाचं होतो तेव्हा कसं अरे बापरे, म्हणजे असं काहीतरी अजित दिसलं का बस द्या, आय वॉन्ट डू इट, आय वॉन्ट डू इट, मला पाहायचं, मला पाहायचं आहे. हां, तर काय झालं, ते आम्ही तेच पाहत राहिलो, कधी 10-15 मिनिट तेच पाहत राहिलो. आणि इन द एंड मग एंडच्या वेळी मग काय झालं, क्लोज केला. तो नेटवाला आला होता, तुम्ही का करता म्हणे एवढी साधन एक कम्प्युटर. आम्ही क्लोज केला, आम्हाला फ्रीडम फायटरबद्दल माहिती पाहिजे म्हणे, आम्हाला कळून नाही राहिलं म्हणे, त्यामुळे आम्ही एका कम्प्युटरमध्ये आहो म्हणे, तुम्ही सांगता का म्हणे. मग त्यांनी बरोबर सांगितलं आणि बरोबर त्यांनी प्रिंट पण काढून दिली. तर ते काम झालं. फर्स्ट टाइम इंटरनेट अशा प्रकारे मी हँडल केला, तेव्हा मला कळलं काय इंटरनेटवर काय काय आहे, स्पेशली ऑन सेक्स. मी इंटरनेट काय नेक्स्ट टाइम गेलो होतो ते फक्त याच्यासाठी गेलो होतो. आता नेक्स्ट टाइम केव्हा गेलो होतो, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम गेलोच नाही. 9वीत नथिंग, 10वीत पण नाही गेलो, 10वीत पण इंटरनेट नाहीच गेलो आहे. 10वीच्या सुट्ट्यामध्ये गेलो होतो MSCIT. MSCITच्या वेळेस MSCIT करत होतो तेव्हा काय झालं की एका वेळेस अचानक आयडिया आली की इंटरनेटवर जायचं. कोणी कोणी म्हणत होते इंटरनेटवरून गाणे पण डाउनलोड होते. एक मित्र होता माझा, तेव्हा नुकताच बनला होता, विशाल जारोंडे. तो म्हणे इंटरनेटवरून गाणे पण डाउनलोड होते म्हणे, मस्त नवीन नवीन लेटेस्ट गाणे पण भेटते म्हणे. तर चलो म्हणलं, मी घेतला माझा तो चायना मोबाईल सिग्माटेल, घेतला USB. अरे बहुत काही काढ्या होत्या आणि गेलो. ते नाही का श्रद्धा पार्लर त्याच्या साईडलाच आहे, सौरभ कम्प्युटर. गेलो तिथे, तो म्हणे 20 रुपये घंटा म्हणे. ओके ठीक आहे, चलो गेलो. MSCIT केलं म्हणे, त्यामुळे थोडं बहुत माहीत होतं का स्टार्टिंगला पहिले गुगल ओपन करावं लागते. गुगलसाठी www.GOOGLE.com दाबावं लागते. मी एवढा प्रिसाइजली बटन दाबून राहिलो का थोडीशी पण गलती नाही झाली पाहिजे. मी लिहून सुद्धा आलो होतं एका चिठ्ठीमध्ये लिहून पण आणलं होतं की टास्कबारवर असं टाईप करायचं, बिलकुल ॲज इट इज, बिलकुल कॅप्स लॉक, बिलकुल WWW 3W सारखे, कोणताही छोटा मोठा नाही झाला पाहिजे. गुगल जीचा मोठा आणि बाकी सगळे छोटे, आणि त्याच्यानंतर COM सगळे स्मॉल लेटरमध्ये, बिलकुल एकदम एका छोट्या चिठ्ठीवर टाईप करून लिहून आणलं होतं मी. का बिलकुल असंच टाईप करायचं, तसंच टाईप केलं. झालं ओपन गुगल ओपन झालं. आता काय करायचं, पोकात गेले काय. ज्याप्रमाणे मयूर राजूरकरनी तो त्याप्रमाणे गेला होता worldsex.com. तर बस टाकलं मी तेच, WORLDSEX.com. आलं ओपन, पहिली साईट केलं क्लिक. अरे बापरे, असं 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 म्हणजे नाही का, माझ्या साईडला कोणीच नव्हतं, तीनही कम्प्युटर बिलकुल खाली, इकडे पण कोणीच नव्हतं फक्त. आणि मी फक्त तिथे एकटा, आणि खाली तो मालक, ज्याचा तो इंटरनेट कॅफे आहे तो आला. तर मी पाहून राहिलो, ब्राउज करून राहिलो. मला वाटत होतं की जसा 1 घंटा झाला की तो येईन आणि म्हणून भाऊ तुझा 1 घंटा झाला आणि झालं. बट तो आलाच नाही आणि मला काही टाईमचा हिसाब कळलाच नाही. आणि मी बस कंटिन्यू तेच पाहून राहिलो. 1-1.5 घंटा झाला. म्हणलं बहुत झालं म्हणलं, आता निघावं म्हणलं. तर मग मी आणले होते फक्त 20 रुपये. 20 रुपये आणले आणि देन मग डाउनलोडचं काहीच नाही केलं. डाउनलोड म्हणजे ते इमेजेस, ते कसं डाउनलोड करायचं म्हणजे जसं इमेज मोठी झाली का राईट क्लिक करायचं, सेव्ह इमेज ॲज, मग तिथे मग लोकेशन दाखवायची, लोकेशन डायरेक्ट USB असं प्रमाणे डाउनलोड करायचं. तर असं झालं. आणि देन काय झालं की 1.5 घंटा झाला आणि मग मी आलो खाली. मी 20 रुपये दिले, तो म्हणे तुला 1.5 घंटा झाला म्हणे, तुला 30 रुपये लागते म्हणे. 30 रुपये मला 10 रुपये तर नव्हते. तर मी म्हणलं 10 रुपये मी घरून आणून देऊ शकतो म्हणलं. तो म्हणे मोबाईल ठेव म्हणे तुझा आणि मग तू 10 रुपये आणून दे म्हणे. मोबाईल ठेव म्हणलं तर मग आता थोडंसं वाटलं का आता, म्हणजे मी आणून देणारच होतो त्याला, बट आता त्याने मोबाईल ठेवला तर मग
मग का मोबाईल ठेवा लागला, USB ठेवा लागला, सायकल काढली, धावत 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 घरी गेलो. आईला 10 रुपये मागितले. आई विचारे कशासाठी, मला असेच पाहिजे म्हणून मित्रासाठी 10 रुपये घेतले. धावत धावत आलो आणि मोबाईल 10 रुपये दिले त्याला. मोबाईल आणि ते USB घेतला. झालं. नेक्स्ट टाइम इंटरनेट बंद. म्हणजे म्हणजे अशा प्रकारचं फिलिंग आली ना का आता इंटरनेटवर नाही बसायचं आपण. म्हणजे थोडं बहुत कळलं का ते वाईट आहे. वर्ल्ड सेक्स म्हणजे सेकंड अटेम्प्टमध्येच कळलं ते वाईट आहे. बस झालं. मग 10वीच्या MSCIT नंतर 11वीत आणि 12वीत इंटरनेट बहुतच कमी वेळा पाहिलं. बहुतच कमी वेळा इंटरनेट कॅफेमध्ये गेलोच नाही. 2 वर्षात गेलोच नाही. मोबाईलमध्येच इंटरनेट सुरू होत होतं असं मला कळलं. एअरटेल लाईव्हसाठी म्हणजे जर तुझ्या ह्याच्यात 0 रुपये बॅलन्स असेल ना तरी तुझ्या ह्याच्यात इंटरनेट ओपन होते. एअरटेल लाईव्ह. तर एअरटेलचं सिम तर माझ्यापाशी होता तो चायना मोबाईल होता. चायना मोबाईलमध्ये कितीही काड्या करा, कितीही सेटिंग टाका, कितीही GPRS प्लॅन मारा, तुमचं इंटरनेट सुरूच नाही होत. आणि थोडं बहुत इंटरनेट सुरू झालं ना, अरे बापरे, असं वाटतं का तुमचा फोन आहे भयानक, याच्यात इंटरनेट सुरू होतं. म्हणजे तेव्हा नाही का लोकांना म्हणजे असं वाटायचं की ज्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे ना तो मोबाईल म्हणजे अरे बापरे काय भयानक. तेव्हाची थिंकिंग. तेव्हा मी पण बहुत एक्सायटेड होतो इंटरनेटच्या बाबतीत. बट ज्या प्रकारे मला तो एक्सपिरियन्स भेटला त्याप्रमाणे नाही. पण मोबाईलमध्ये इंटरनेट इट्स अ न्यू थिंग होती त्यावेळेस. मी तेव्हा 11वीत होतो, 11th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा. तर मोबाईलमध्ये इंटरनेट इट्स अ रिअली बिग अँड ह्यूज एक प्रकारे नेटवर्क होतं जे की मी त्याच्यावर अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न होत होतो हळूहळू. तसं 11वी 12वी झालं. काय आहे की इंटरनेट जरी मला भेटलं नाही बट पॉन सेक्सबद्दल जे आशा अपेक्षा होती ना ते भेटत जाय ऑफकोर्स. कारण फक्त मीच असा बंदा नव्हतो ज्याला खूप क्युरिओसिटी होती सेक्सबद्दल. 11वी 12वी तर अरे बापरे बहुत सारे. तो बंदा कोण होता? पाळेकर. पाळेकर नाही रे, कोणता होता तो, नाव, तो एकदम नाही का नेहमी डल असायचा पोट्टा तो. आणि बहुत काड्या करायचा आणि बहुत बेकार शिव द्यायचा. त्याचं नाव काहीतरीच होतं यार, माहीत नाही काय, विसरून गेलं त्याचं नाव. तो बंद होता. त्याच्यापाशी पण होता चायना मोबाईल आणि त्याच्या मोबाईलमध्ये नुसते होते BF भरूनच होते. मॅडम क्लास शिकवायचा ना समोर, हा बंदा मागे बसून असं मोबाईल ठेवून टेक्स्ट समोर मस्त BF वाजवतो. अरे बाप. आणि त्याच्या मागचे पुट्टे त्याच्या मागे आम्हीच बसू. आम्ही बॅक बेंचर्स, आम्ही मागेच बसतो, समोर बसतच नाही. आणि बस ते मॅडम भोकतली. आम्ही ते BFच पाहत राहू. डेस्क समोर ते मोबाईल ठेवला का बस सुरू. एकदम खतरनाक, एकदम माइंडच फ्रेश होऊन जाते. मॅडम म्हणतच नाही कुठे झोपले होते, कुठे लक्ष कुठे आहे तुमचं, ते म्हणतच नाही. कारण डेस्क समोर आहे ना, म्हणजे लक्ष मॅडमकडे पण जाते, मोबाईलकडे पण जाते. पण मॅडमकडे कोण लक्ष देणार, मोबाईलकडेच द्यायचं बस. मग का मोबाईलकडेच द्या. 11वी 12वीचे दिवस माझे बहुत मेमोरेबल होते, बहुत मेमोरेबल. फर्स्ट थिंग फर्स्ट आपण इंटरनेटबद्दल विचारून आलो नाही. आता आपण नाही का थोडंसं 11वी 12वीबद्दल पण बोलू. अकरा मला बहुत बोलूच वाटतं 11वी 12वीबद्दल. 11वी 12वी इट्स वन ऑफ दी रिअली अमेझिंग डे फॉर मी. सांगतो लाईफमध्ये आयुष्यात 11वी आणि 12वी बहुत अमेझिंग इयर्स आहे, बहुत अमेझिंग, बहुत क्लासी. का विचार नाही करतात. इट्स अ रिअली ग्रेट. सांगू यावर्षी काय करावं लागते. 10वीत खूप सारा अभ्यास करायचा, ठीक आहे. तुम्ही नियर अबाउट 60% घेता आणि एक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता. तर मग आता तुमचं नेक्स्ट टार्गेट राहते 12वीमध्ये हे करा. ओके. तर आता 11वीत का काहीच नाही. म्हणजे 11वीत का प्रत्येक गोष्ट नवीन. म्हणजे 10वी नंतर मग आपण कॉलेजमध्ये एंटर करतो. 11वीमध्ये एक न्यू कॉलेजबद्दलची फिलिंग्स, नंतर त्याचसोबत येणारे ॲसेसरीज, मित्र, सोबत आईवडील तर गाडी पण प्रोव्हाइड करत होते. मला 11वीत गाडी भेटली होती.
पॅशन प्लस. पण मी कधी कॉलेजमध्ये नाही न्यायचो कारण मला ट्रॅफिकची बहुत भीती वाटायची. त्यामुळे गाडी वगैरे भेटायची. एक एक नवीन लाईफ स्टार्ट झाली होती जेव्हा मी 11वीत गेलो होतो आणि यशवंत कॉलेजमध्ये. एक प्रकारे नवीन लाईफ स्टार्ट झाली होती कारण इट फील्स रिअली ग्रेट. आणि त्याच्यानंतर ट्युशन ट्युशन तर अरे बापरे, म्हणजे वन ऑफ दी ग्रेट अमेझिंग डे माझ्या लाईफमध्ये. एवढे अमेझिंग दिवस अजूनपर्यंत आले नाही 11वी-12वीपासून. बहुतच सांगू, 11वी-12वीत कॉलेज आणि त्याच्यानंतर ट्युशन. म्हणजे भगत सरांचे ट्युशन तर मॅथ्सची ट्युशन तर करायचीच. त्याच्यानंतर केमिस्ट्रीची ते कोवळे सर आणि फिजिक्सची प्रिझम. अरे बापरे, हायर क्लासेस. काहीतरी 2,000-2,500 रुपये फीज होती त्याची. पण क्लासेस बहुत अमेझिंग. आणि क्लासेस म्हणजे तिथला जो ॲटमॉस्फिअर आहे ना, बहुत ग्लासी होता. ग्लासी म्हणजे सगळे सगळे मुलं मुली दिसायची आपल्या इयरचे. आणि तिथे पढाईसाठी आम्ही मुलीच पाहायला जायचो म्हणा. एक्झॅक्टली. आणि प्रिझम म्हणते तर अरे बाप, प्रिझममध्ये तर बहुत, म्हणजे तिथे तर असा बॉम्बस्फोटच व्हायचा. एवढ्या गॉर्जस गॉर्जस मुली होत्या. तिला कसं विसरू शकते यार. प्रियंका चव्हाण. नाही, प्रियंका चव्हाणपेक्षा अजून एक हॉट होती मुलगी. अनुजा अनुजा अहुजा 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 राठी. नाही, अहुजा अहुजा कोण आहे यार ती मुलगी, माहित नाही यार. पण बहुतच हॉट होती यार. काय भयानक हॉट होती. बहुतच सिंधी होती मुलगी. 2 लिहायच्या. अहुजा, तिची एक बहीण पण होती, ती पण होती प्रिझम. म्हणजे सेम टाईम 5 ते 6च्या टाईममध्ये आम्ही पण त्याच तिच्यासाठी. मी 4 ते 5च्या बॅचमध्ये यायचो. पण नाही, 5 ते 6 1 घंटा गॅप ठेवायची. त्याच्यानंतर फक्त तिच्याच मुलीसाठी. अहुजा, तिचं नाव माहीत नाही, विसरलो. बहुतच हॉट होती यार. हॉट म्हणजे सलवार कमीजच घालायची म्हणा ती. बट तिचा चष्मा आणि तिने जे केस केले आणि ती काफी गोरी चिट्टी. आणि अरे बापरे, सगळे पोट्टे तिच्यावर लाईन मारे, सगळे पोट्टे. अजून बहुत साऱ्या मुली होत्या. आठव, पाटील, नेहा पाटील. नेहा पाटील, नेहा पाटीलच आहे का? हो, नेहा पाटील. अरे अजून पण बहुत चांगल्या मुली होत्या यार प्रिझममध्ये. आम्ही तर बस फक्त पोरी पाहासाठी जायचो प्रिझमच्या क्लासेसमध्ये. पोरी आणि मोबाईल. या 11वी-12वीचं वर्ष. अरे सांगू, आता जर मी नका हा आर्टिफॅक्ट नका समजा, जर 11वी-12वीत करायचा असला तर मी कसा केला असता. तर मी म्हणलं असतं का, सकाळी उठलो, कॉलेजमध्ये गेलो, त्याच्यानंतर 12 वाजता आल्यानंतर जेवण वगैरे केलं. 1 वाजता भगत सरांनी ट्युशन केली. त्याच्यानंतर धावत धावत केमिस्ट्रीमध्ये गेलो. 2 वाजता 2 ते 3 किंवा 3 ते 4. आणि त्याच्यानंतर इट्स अ रिअली अमेझिंग मोमेंट. बहुतच 11वी-12वीचे वर्ष इट्स बीन रिअली ग्रेट अँड रिअली ऑसम, जे की मी माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत विसरू शकलो नाही. अजूनपर्यंत विसरू शकलो. कारण ते जे वर्ष होते ना, इट इज सो मच. बहुत. 11वीत काहीच पढाई करायला नाही लागायची, काहीच नाही. म्हणजे काय, एक प्रकारे नाही का न्यू लाईफ न्यू स्टार्ट झाली. त्यामुळे नाही का सगळेजण एक्सायटेड असायचे. कशा एक एक प्रकारे कारण त्यावेळेस नाही का सगळेजण ग्रोन अप व्हायचे, पुढे बाहेर शिकायला लागले. तर ग्रोन अप झाला मुलगा. तर मग कसं का नवीन ॲटमॉस्फिअर क्रिएट व्हायचं. नवीन मुलीसोबत मैत्रीण करायची, मित्रमैत्रीण व्हायची, राईट. अशाप्रमाणे माझी ब्रांच होती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आय टीमध्ये. दरने तिला कसा विसरू शकतो यार. का भरीव मुलगी होती, बॉटम पासून टॉप पर्यंत. साला कसा चिकना माल होता ना. अरे बापरे, दरने. म्हणजे दिसायला तर काही खास वगैरे नव्हती, बट बॉट तिचे बॉल वगैरे, इट्स बीन रिअली ग्रेट. तिचा चेहरा विसरलो का नाही, स्ट्राईक झाला चेहरा. यस, चेहरा स्ट्राईक झाला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आमची ब्रांच होती. आम्ही सोबत राहायचो. माझ्या घरचे सगळेजण, बंटी कोसारे, मयूर ढहाके, मी, आम्ही 3 जण स्टेट बोर्डचे होतो. त्याच्यानंतर रजत,
सौरभ, सुशीलचा मला बहुत राग यायचा, तो बहुत, जाऊ दे, नंतर सांगतो. रजत, सुशील, डॉन, प्रफुल्ल, या आम्ही सगळेजण, आणि रणजित सुद्धा, आम्ही सगळेजण मिळून जात होतो कॉलेजला, इथे यशवंतमध्ये. तर सकाळी उठलायचं का, बिलकुल सकाळी तयार व्हायचं, मी तर रेडीच राहत होतो, आणि सौरभच्या घरी जायचं. सौरभच्या घरी मग बंटी, रजत वगैरे, बंटी, रजत, सौरभ, मी चौघंजणं धावत 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 निघायचं ढहाकेकडे. ढहाकेपासून मग निघायचं आपलं, मग तिथून रणजितकडे. रणजित बहुत वेळ लावायचा यायला, कधी कधी तो आताही वेळ लावते, नेहमीच वेळ लावायचा. आणि मग तिथून मग स्कूलमध्ये सायकल, तेव्हा सायकलच होते. 11वीमध्ये सायकलच होती. 12वीमध्ये आणायची सगळेजण गाडी, मी नाही आणायचो. सांगतो नंतर कसं काय काय झालं 11वी 12वीत. आम्ही सायकलनं जायचो, मस्त बहुत मजा यायची. अजून टीचर्सपैकी कोणाची आठवण येत असेल तर, चांगले चांगले नाही, काय त्यांचं नाव फासगे सर. म्हणजे दिसायला एकदम नॉर्मल, म्हणजे एकदम रिअली जेंटलमॅन काइंड ऑफ थिंग्स, लाईक काफी ओल्ड, 60-65 एजचे, चष्मा घातलेला भिंगाचा, आणि त्याच्यानंतर त्यांचा शर्ट आणि पॅन्ट साधा सिंपल, आणि एक शूज, आणि त्यांची एक गाडी होती ॲक्टिवा, त्या ॲक्टिवावर बसून यायचे. फासगे सर, त्यांना कोणता क्लास मिस करायला दिसला ऑफ पिरियडमध्ये, पोटतं कोणी दिसलं का त्याच्याच मागे धावे. अरे बापरे, तो बंदा कोणता होता यार माहीत नाही, त्याच्या मागे तर बहुत धावे. एक वेळा झोडू मारलं होतं त्याला, एक वेळा. एक आणि कसं का स्कूलमध्ये कसं व्हायचं की सगळे क्लासेस नाही का एकाच क्लासमध्ये सगळेजण, टीचर्स काय एक्सचेंज व्हायचे. म्हणजे एक्सचेंज म्हणजे आता हा पिरियड झाला तर आता आपल्याला मग दुसरे टीचर यायचे आणि क्लास शिकवायचे. पण इथे असं नाही, इथे टीचर प्रेझेंट राहायच्या क्लासरूममध्ये, मुलांना जावं लागेल तिथे. तर इट इज सो ग्रेट अँड सो फील नाईस, जेव्हा नाही का कोणता पिरियड ऑफ करायचा असला का असं गुपचापमध्ये असं साईडून निघून जायचं. आता कोणता इंग्लिश आहे ना, पानसट आहे तो इंग्लिशचा, तर पिरियड तर एवढा भयानक होता ना. हे मॅडम अशी होती का ते तिचं तर ऐकूशच नाही वाटते, एवढी बाहेर शिकवायची ते. तरी आमच्या फिजिक्सच्या मॅडम रे साला, फिजिक्सच्या मॅडम तर बहुत, तिचं नाव का होतं त्या मॅडमचं, बहुत विसरलो यार. 6-7 वर्ष झाले ना राव, 7 वर्ष, इट्स अ रिअली ह्यूज टाईम. 7 वर्ष झाले, व्हॅनिश झालं पूर्ण. त्या मॅडमचं नाव यार माहीत नाही, बट शी इज सो ग्रेट अँड सो ऑसम. मला ते छोटी घातलेलं नाही का मुलं मुली किंवा मॅडम बहुत आवडतात. आणि त्या मुली तर, त्या मॅडम तर दिसायला पण हॉट होत्या, आणि शिकवायच्या पण, फिजिक्स शिकवायच्या, इतक्या काही खास शिकवायच्या नाही, बट या रिअली नॉर्मल टू दॅट स्टफ, सो शी इज इट. केमिस्ट्री जी होती ती मॅडम, ती काफी स्ट्रिक्ट होती, आणि ती ॲज अ प्रोफेसर म्हणजे ती शिकण्यामध्ये पण काफी जास्त इंटरेस्टेड होती केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्री लॅबमध्ये पण आम्ही खूप जास्त शिकायचो. 11वी-12वीमध्ये पिरियड कोणते व्हायचे, इंग्लिश, मॅथ्स 1, मॅथ्स 2, त्याच्यानंतर व्हायचा, त्याच्यानंतर कोणता व्हायचा यार, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, या फिजिक्स केमिस्ट्रीचे क्लास व्हायचे. त्याच्यानंतर हे राहायचे लॅब, फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅबमध्ये आम्हाला काम करायला जायचं होतं. तेव्हाचे मित्र कसे होते या, म्हणजे हे तर मित्र होतेच घरचे. आय टीमध्ये नाही का माझ्या ब्रांचमध्ये होता रणजित होता, मी होतो रणजित, अजून बोरकर होता एक बंदा जो काफी तगडा वगैरे होता, आणि त्याला खूप साऱ्या मुली लाईक करत होत्या, आणि मी नेहमी त्याला जेलस करत होतो. कारण जे मला पण जी मुलगी आवडत होती धरणे, ती पण त्या मुलाला लाईक करत होती. लाईक म्हणजे इन द सेन्स बोलत होती, म्हणजे मी तिच्या एवढा क्लोज नव्हतो का माहीत असेल का ती लाईक करते का नाही, आय डोंट नो. त्यानंतर अजून कोण होता आय टीमध्ये,
आय टीमध्ये तो एक बंदा होता, त्याचं नाव बहुत जणांचे नाव विसरलो यार, बहुत जणांचे नाव विसरलो, पण चेहऱ्याने आठवतो यार, चेहऱ्याने कसं थोडंसं रिमेंबर आहे. ते लोक आता कुठे असन, बहुत दूर असन राहा, बहुत दूर. आम्ही मग आमच्या क्लासमध्ये नाही का मुलीची धरणी असायची, आम्ही तिला तिला हां 11वी नाही का सर्वात माहोल मुलगी होती आमच्या आय टीमध्येच, आकांक्षा माळोदे. राव मी हिला काऊन नाही विसरू शकलो राव, हिला काऊन नाही विसरू शकलो, आकांक्षा माळोदेला. नाही एवढं चांगलं म्हणजे मी बाकीच्यांना विसरलो, पण हिला आकांक्षा माळोदेचं नाव एकदम हेच येऊन जाते. 11वीमध्ये हिने ॲडमिशन घेतली होती आय टी ब्रांचमध्ये. जस्ट कॉलेज स्टार्ट झालं होतं. मी आणि रणजित बस हिच्याच मागे लागायचं. ही फिजिक्सच्या क्लासमध्ये प्रिझममध्ये पण होती, केमिस्ट्रीमध्ये नव्हती दिसली नाही, पण प्रिझममध्ये होती, आणि कॉलेजमध्ये या. आणि तिच्या मागोमागे आम्ही तिचं घर पण शोधलं होतं. ते हे नाही का आपलं, इट्स बीन काइंड ऑफ थिंग्स लाईक दॅट. वायर आहे ते पूर्ण. नाही असेच ठेवू ना. कॉलेज लाईफ पार्ट 2 मग अशी मी कंप्लीट करू शकलो नाही, कारण मामाजी आणि आत्या वगैरे आले होते, त्यामुळे तो हेच गेला एकदम. म्हणजे बहुत सारं बोलायचं तर होतं, बट मी थांबून ठेवलं, कारण आर्टिफॅक्ट एपिसोड नीड अ प्रायव्हसी, सो दॅट्स वाय. काय झालं की त्याच्यानंतर मी म्हणलं की आर्टिफॅक्ट एपिसोड थांबून देऊ, म्हणलं सेव्ह करून देऊ आणि एंड करून देऊ म्हणलं. बट मी स्वतःला थांबू शकलो नाही, कारण कॉलेज लाईफमध्ये मी गुंतून गेलो होतो. मगांपासून तेच डोक्यात विचार सुरू होते, कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ. मी आता याला किती 1 घंटा झाला ना आर्टिफॅक्ट एपिसोड, तरी आता काही नाही हरकत नाही बोलून घे. 11वी to 12वी काय झालं, इट्स अ वन ऑफ द ग्रेट अमेझिंग मोमेंट, आणि आय कुडंट फॉरगेट. मोस्टली आय फॉरगेट इट, बट या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये याला कैद करून ठेवायचं, कारण हे बहुत मॅटर करते माझ्या लाईफमध्ये. मला ॲक्च्युली माहीत असलं पाहिजे समोर जाऊन, का आताच पाहणं 7 वर्षानंतर मी बहुत कमी जणांचे नाव रिमेंबर करून राहिलो, रिअलाईज करून राहिलो. जर पुढे तर हे पूर्ण व्हॅनिशच होऊन जाईल. तर मला हे रेकॉर्ड करायचं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. या आता कॉलेज डेज 11वीत गेलो मी, काफी एक्साइटेड होतो. फर्स्ट टाईम मला 10वीत 56% भेटले होते, आणि त्याच्यानंतर मी होपच सोडली होती का जे बी सायन्समध्ये कॉलेज वगैरे घ्यायचं. मी ठरवलं होतं की सायन्स घ्यायचं. कोणत्या कॉलेजमध्ये, तर मी फॉर्म टाकला होता यशवंत कॉलेज, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. त्याच्यानंतर जे बीमध्ये पण टाकला होता, बट तिथे काही गॅरंटीच नव्हती टाकायची म्हणून. या हे टाकले कॉलेज. त्याच्यानंतर काय झालं की मयूर ढहाके हा माझा बहुत चांगला मित्र होता त्यावेळेस. 10वीमध्ये आम्ही बहुत सोबत राहत होतो, मयूर ढहाके आम्ही सगळेजण. तो घरी आला, त्याने म्हणलं की मी ॲडमिशन घेतली आहे म्हणे यशवंतमध्ये. मी यशवंतमध्ये ऑलरेडी फॉर्म टाकला होता, यशवंतमध्ये मी ॲडमिशन घेतली आहे म्हणे, तू घेऊन टाक म्हणे. त्याला काहीतरी 83% भेटले होते 10वीत, मला 56% भेटले. ही इज अ स्मार्ट दॅन मी. तर त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली होती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. मग माझी पण इच्छा झाली. मग बंटी म्हणे मी घेतो म्हणे, तर मग आम्ही तिघंजणं रेडी झालो तिथे ॲडमिशन घेण्यासाठी. तर मी ॲडमिशन घेऊन टाकली यशवंतमध्ये. आय टीमध्ये घेतली, जनरलमध्ये घे म्हणे, पण जनरलची जागा एकदम फुल पॅक होती, त्यामुळे मग मला आय टीमध्ये ॲडमिशन घ्यावी लागली. आणि देन आय टीमध्ये ॲडमिशन घेतली, आणि मग झालं. मग 6,000 रुपये काहीतरी फीज होती, फीज वगैरे भरली, आणि त्यानंतर मग माझे दिवस खूप चांगले झाले. करीब 15 दिवसात कॉलेज सुरू होणार होतं, आणि मी बहुत
जास्त एक्साइटेड होतो, बहुत जास्त एक्साइटेड होतो. ढहाके, मी, बंटी वगैरे होतोच सोबत. रजत, सौरभ आणि डॉन हे पण होता. मी प्रफुल्ल असं ओळखत नव्हतो, रजत आणि सौरभला ओळखत होतो कारण ते लहानपणी त्यांच्यासोबत खेळायचो त्यामुळे. तर एक पहिल्या दिवशी काय झालं की पहिल्या दिवशी सोडून दिलं होतं, म्हणजे याच्या भावानी, मयूरच्या भावानी. मयूरच्या गाडीवर मी, मयूर गेलो होतो, बंटी पण आलो होतो तिथे, डायरेक्टच आलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे कळलं का हे सगळेजण सोबत क्लासेस वगैरे आहे. पहिले 1-2 दिवस कसे रिअली नॉर्मल झाले होते, ज्याप्रमाणे माझे प्रत्येक दिवस कसे नॉर्मल होत जातात त्याप्रमाणे कसे नॉर्मल होत जाते, कारण मी कोणाला जास्त ओळखत नव्हतो वगैरे वगैरे. त्यावेळेस नाही का एक मित्र होता, मित्र नाही, त्याचं नाव अजीब होतं, तो बडा अजीब. तो नाही का शर्ट नाही का एकदम खुले घालून ये, एकदम शर्टिंग पण नाही करे, आणि त्याची केस एकदम चप्पू, एकदम म्हणजे डोक्याला त्याचा माथा आणि केसाबद्दल एकदम एवढे चप्पू केस घालायचा ना तो. आणि त्याचं नाव पण अजीब होतं, त्याचं नाव होतं प्रतीक दिघाडे. मी त्याला तेवढं खास ओळखत नव्हतो, पण त्या चप्पू केसामुळे नाही का मी त्याला चांगल्याने ओळखत होतो. बहुत त्याचे केस बहुत चिपकून होते, त्यामुळे चप्पू केस. या प्रतीक दिघाडे नंतर पहिले काय झालं की नंतर मग कॉलेजमध्ये माझं मन रमलं हळूहळू. रणजित पण होता, रणजितने पण ॲडमिशन घेतली नंतर. त्याच्यानंतर मग आम्ही ट्युशन्स लावली. मी मॅथ्सची ट्युशन भगत सरांकडे लावली होती, आणि केमिस्ट्रीची ट्युशन मी एम्स कोवळेमध्ये लावली होती, आणि त्याच्यानंतर फिजिक्सची ट्युशन मी प्रिझममध्ये लावली होती. 3 ट्युशन लावल्या होत्या. टायमिंग काहीतरी 2 ते 3ची हे ट्युशन भगत सरांची, त्याच्यानंतर 3 ते 4 कोवळे, आणि 4 ते 5 फिजिक्स, असे 3 घंटे. आणि त्याच्यानंतर 5 वाजता घरी यायचं. माझ्यापाशी फक्त सायकल असायची त्यामुळे. कॉलेजमध्ये मन हळूहळू रमायचं. गेले 1 महिना, 2 महिने गेले, 1 महिना गेला, कसा सगळं मन रमलं होतं. आणि तेव्हातच एक मुलगी होती यार, तिचं नाव होतं आकांक्षा माळुदे. बहुत माहोल दिसायची राव, बहुतच एकदम. तिच्यावर तर मन आलं होतं. रणजित, मी, आम्ही तिला तर फॉलो पण केलं, तिचं घर पण आम्ही शोधलो. तिचं घर होतं ते बापट, ते नाही का रे, गोरस भंडारच्या लाईनीमध्ये, या तिथे आकांक्षा माळुदे तिचं घर. शी सीम्स टू बी रिअली नाईस अँड रिअली क्यूट टू मी. म्हणजे मी त्याला लाईक करायचो. बट काय झालं की 2 महिन्यानंतर तिने कॉलेज केल्यानंतर मग ती सोडून दिली. तिने काहीतरी पॉलिटेक्निकमध्ये, पिपरी पॉलिटेक्निकमध्ये तिने ॲडमिशन केली वाटते. तर तिने ते यशवंत कॉलेज सोडून दिलं. बट ते 2 महिने इट्स बीन रिअली नाईस टू हर. बट त्याच्यानंतरही बहुत काही चांगले मुवमेंट झाले. 11वीमध्ये तर इट्स अ रिअली नाईस. माझ्यापासून एक सायकल होती, ते कोणती, थंडर स्ट्रॉम, हर्क्युलिसची गाडी सायकल होती ती, थंडर स्ट्रॉम. ठीक आहे, म्हणजे सायकल वगैरे कसं जमत होतं वगैरे आपलं. हां, काय होतं की आम्ही नाही का सायकलनीच जात होतो. मी, बंटी, मयूर ढहाके, सौरभ चित्रे, रजत, आम्ही सगळे सायकलनी जात होतो तिथपर्यंत. मस्त. सोबत रणजित पण यायचा. रणजित नेहमी लेट लावायचा, पण त्याची वाट पाहण्यासाठी आम्ही लवकर निघायचो, आणि मग त्याच्या घरी थांबायचो, मग तिथून आम्ही निघायचो. तिथे गेल्यावर लेक्चर्स करायचे. इट्स बीन न्यू काइंड थिंग, कारण 10वीपर्यंत कसं पिरियड व्हायचे. बट कॉलेजमध्ये एक नवीन लाईफ म्हणून नाही का, म्हणजे त्यावेळेस नाही का स्कूलमध्ये टीचर क्लासमध्ये यायचे. ते कॉलेजमध्ये कसं आहे, टीचर तर क्लासमध्येच राह, मुलांना क्लासमध्ये जावं लागत होतं. तर इट्स बीन रिअली नाईस. जेव्हा कोणाला दांडी मारायची असेल तर एकदम खोपच्यामध्ये निघून जायचं आणि मजा मारायची. या, आणि त्याच्यानंतर मग 11वीत काहीच अभ्यास करायला लागेल, काहीच नाही. म्हणजे दुसरं काही नाही, फक्त ट्युशन करा, कॉलेज करा, आणि याच्यातच मजा करा. पढाई करूच लागा ना. पढाई म्हणजे
12वीतच पढाई करायची ना. 11वीत तर बस काहीच न करू, बिलकुल मजा करा. आणि मी तेच केलं. 11वीत तर फुल ऑन मजा केली राव. फक्त ट्युशन कॉलेज, ट्युशन कॉलेज, ट्युशन कॉलेज. कॉलेज पूर्ण करायचं. पूर्ण म्हणजे कॉलेज पूर्ण तर नाही करायचं. 9 वाजता दांडी मारायची, बट घरी यायचो 1:30 वाजता. म्हणजे म्हणजे पूर्ण पोट्ट्यासोबत हँगआउट करायचं, इकडे तिकडे जायचं, स्मॅक डाऊन खेळण्याचं ते प्ले स्टेशनवर. इट्स अ रिअली ग्रेट मोमेंट. आम्ही जर स्मॅक डाऊन खेळायचो ते कोणते तरी हे भैया उनके त्यांच्या घरी प्ले स्टेशन होतं. बस 5-5 रुपये 10,000 रुपये काढले, सुरू आपलं प्ले स्टेशन गेम. आम्ही तिथेच हँगआउट करायचं सकाळी, किंवा समजा एखादी पिरियड ऑफ करायचं, लेक्चर सकाळी राहत होते ना, तर लेक्चर ऑफ करायचं आहे तर काही नाही, चलो गेम खेळेंगे सुबह सुबह 7 से 9 बजे 2 घंटे खेळ. आणि त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये जायचं आणि प्रॅक्टिकल करायचं. काही दिवस हाच फंड झाला, बट नंतर पैसे नव्हते, त्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं हळूहळू. 11वीमध्ये कुठे एवढे पैसे, दररोज 10,000 रुपये कुठे आणणार होतो. पण जे काय आता 10 रुपये काही वाटत नाही आता आपल्याला, बट तेव्हा वाटायचे 10,000 रुपये म्हणजे इट्स रिअली बिग अँड ह्यूज रक्कम. त्याच्यानंतर काय करायचं की बहुत कॉलेज ट्युशनमध्ये तर इट्स बीन रिअली नाईस. कारण प्रिझममध्ये तर अरे बाप रे, अशा ती एक मुलगी होती अहुजा, तिच्यावर तर सगळेच जण लाईन मारे. विनय बेलेकर, जो की तो मी त्याला जास्त ओळखत नाही, पण तो पण नाही का तिला लाईन मारायचा. म्हणजे ती होतीच लाईन मारलेली, लाईक बहुतच क्यूट होती आणि बहुतच नाईस होती. शी इज रिअली नाईस. विनय बेलेकर. त्याच्यानंतर अजून कोणत्या मुली आठवते तुला? पाटील, स्नेहा पाटील. या तिच्यापाशी ते छत्रीवाली पेन्सिल होती, विसरू शकलो नाही राव, छत्रीवाली पेन्सिल. अजून एक मुलगी होती प्रिया दरणे, IT मध्ये सर्वात रसाळ मुलगी. जसा आंबा कसा पिकतो तसा ती मुलगी बहुतच पिकून होती यार, खूपच पिकून होती. खालून वरपर्यंत अशी रसाळ होती ना, का दाबदुबच करूशी वाटते. ती एक मुलगी होती. अजून बहुत साऱ्या मुली होत्या राव, आता मला नाव पण नाही आठवत. बहुत साऱ्या होत्या आणि एक से बडकर एक, बहुतच खतरनाक होत्या. 11वी प्रिझममध्ये तर पूर्ण न्यू JB सायन्स कॉलेज, यशवंत कॉलेज, न्यू इंग्लिश, प्रियंका चव्हाण. अरे बापरे, तिला कसं विसरू शकतो राव. ती पण तर मी तिला 10वीत खूप लाईक करायचो. जेव्हा आम्ही विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये जायचो तर ती पण यायची. ती डान्स खूप मस्त करायची. तिचा कोणता डान्स होता, तो गाणं कोणतं होता ते, युवराज पिक्चरमधलं ते शोना शोना, ते गाणं मस्त डान्स केला होता तिने. आणि मी तर तिचा पक्का लड्डू झालो होतो. बहुतच शी वॉज ग्रेट. 11वीत बहुत मजा केली, बहुत. 11वीच्या समरमध्ये तर बहुतच मजा करायला. 11वीच्या समरमध्ये नाही का काय असायचं की मला गाडी भेटली, समरमध्ये कॉलेज तर नाहीच, त्यामुळे नाही का ट्युशन सकाळीच सकाळी 7 वाजता 2-2 घंटे फिजिक्सची ट्युशन, केमिस्ट्री ट्युशन 2 घंटे, आणि मॅथ्सची पण 2-2 घंटे मस्त. तेव्हा मी स्नेहाला इतके असं लाईक करायचो नाही, कारण स्नेहाला इतकी प्रायोरिटी नाही द्यायचो. त्यावेळेसच मी शर्त लावली होती 11वीमध्ये प्रणय पाटील सोबत, जो की मॅथ्समध्ये माझ्यासोबत होता बघसना ट्युशनमध्ये. तो म्हणे का मी या मुलीला पटवतो म्हणे. मी म्हणलं तू या मुलीला पटवू शकत नाही म्हणलं स्नेहा दामगडीला. मी म्हणलं तो म्हणे पटवतो म्हणे. का कसे म्हणे. मी म्हणलं एक पार्टी देईन म्हणलं, मी एक नाश्ता रीन म्हणलं. ओके ठीक आहे म्हणे. ट्युशन खतम झाली, हा बंदा गेला तिच्यापाशी, का बोलला माहीत नाही, तिचा नंबर घेऊन आला आणि दाखवला फोन करून. बापरे, मी ते एकदम पूर्ण हेच झालो. अरे बापरे, यानं कसं काय केलं यार, हा बंदा लडकीबाजच मुलगा आहे. आणि ज्या मुलीवर माझा खूप जास्त ट्रस्ट होता की ती मुलगी त्या लायकीची नाही आहे, बट आफ्टर ऑल शी बिकेम दॅट पर्सन. तर मग डझंट फील्स गुड. कारण तर मला वाटलं का कोणती मुलगी कोण्या मुलाच्या फसू शकते, फक्त मुलांनी ट्राय केला पाहिजे. तर त्यामुळे बट माझी कधी हिंमत नाही झाली कोण्या मुलीला ट्राय मारण्याची, कारण आय डोंट नो, मी फक्त तिला त्या मुलीला पाहण्यामध्येच खूप जास्त इंटरेस्टेड असायचो, कारण त्यांना बघण्यामध्येच खुश राहायचो. का त्यांना
फसून वगैरे का फायदा, असं घेईन काही मनाचं घेईन नाही मी म्हणा, बट माझी बहुत फाटायची मुलीसोबत बोलण्यासाठी. 11वीत ते कोणा मुलीसोबत बोललो, प्रिया दर्नेसोबत बोललो होतो एक वेळा. हे पण त्यांनी रेकॉर्ड बुक मागितली होती आणि केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये माझी पार्टनर होती तेव्हा तेव्हा बोललो होतो मी, जस्ट लिटिल बिट शब्द. ती म्हणे टेस्ट ट्यूब दे म्हणे, ते कॉन्सन्ट्रेटेड HClचा. साल मुलीने माझ्यासोबत नाही काय बहुत कमी बोलला, पण जे काही बोललंय ना माझ्या डोक्यात एकदम फिक्सच होऊन जाते. अशा कोणत्या मुली आहे जे तुझ्या फॅमिली अनरिलेटेड आहे जे तुझ्यासोबत बोलल्या? यावर्षी श्रुतीसोबत ठीक आहे, शीज अ फ्रेंड. श्रुतिकासोबत शीज अ फ्रेंड. अशी कोणती मुली जे त्याच्यानंतर कोणीच नाही, कोणीच नाही, नथिंग. तर माझ्या लाईफमध्ये अशा कोणत्याच मुली नाही ज्याला मी लाईक करतो त्या बोलल्या माझ्यासोबत. तर इट्स बहुत कमी, बहुत रेअरली असे येऊ शकते टॉपिक्स वगैरे जे माझ्यासोबत बोलले. बट 11वीच्या समरमध्ये तर बहुतच मजा. तेव्हा तर माझ्यापाशी मोबाईल पण होता, नोकिया 2690. अरे मेरे बाप, त्याच्यामध्ये नाही का इंटरनेट पण लागायचं. छोटीशी स्क्रीन होती, नियर अबाउट 1-1.5 इंचवाली छोटीशी. त्याच्यामध्ये नाही का मी व्हिडिओ पाहायचो, पिक्चर पाहायचो, गाणे पाहायचो. आणि तेव्हाच मला कळलं की जस्टिन बिबर पण हा एक कोणता तरी एलियन आहे या जगात, ज्याच्याकडे खूप साऱ्या मुली आहे. आणि त्याच्यापासून मी इन्स्पायर झालो. आणि त्याच्यानंतर मी स्क्रिप्ट मनामध्ये बनवली आहे, द स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. होपफुली मी लेवल 4 पर्यंत जाईन तेव्हा मी याच्यापासून सुरुवात करीन. बट बॅक टू कॉलेज लाईफ. त्याच्यानंतर समरमध्ये तर बहुत मजा यायची. समरमध्ये आम्ही प्लॅन बनायचो, बट काफी लेस प्लॅन हे व्हायचे कारण मित्र जास्त नसायचे. म्हणजे ट्युशन केलं का घरी वापस यायचो. म्हणजे 11वीत तर मित्र असायचे, खूप सारे मित्र. 11वी नंतर मग हा एक बंदा आला होता, त्याचं नाव होतं सुशील नारंग, या गोग्या म्हणे त्याला. त्याचा मला बहुत राग यायचा. एक दिवस काय झालं होतं, माझ्यापाशी गाडीच होती बट मी नाही चालू, कारण मला ट्रॅफिकची बहुत भीती लागायची एक वेळा. तर मी एक दिवस काय झालं की यांचा काहीतरी प्लॅन बनला होता गाडीवर जाण्याचा कॉलेजमध्ये. मला काय याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. मी यांची वाट पाहून राहिलो तर घरी पण हे लोक आलेच नाही. तर मग मी बंटीच्या घरी गेलो, तर ते जस्ट निघूनच राहिले होते. तर म्हणे चाल म्हणे सोबत गाडीवर. मग सुशील म्हणे अबे टेबल सीट चालते का म्हणे राव. तर तो म्हणे चाल ना म्हणे, काही नाव म्हणे, टेबल सीट हँडल करून घेऊ म्हणे. मग तो म्हणे समजायला पाहिजे म्हणे, यार का राव का, तर आपण गाडीने झालं पाहिजे, तर गाडी आणायला पाहिजे. तर मग त्यांनी सगळ्यांनाच म्हणलं, पण त्यांनी पॉईंट आउट तर माझ्याचकडून केलं आणि त्यांनी रिअली ते माझ्याचबद्दल बोलला. तर मग माझ्या डोक्यात घंटा आली, बोक्कात गेलं. म्हणलं नाही जायचं मला यांच्यासोबत. मी कसं राग करायचं असेल ना तर त्याला व्यक्त नाही करत, त्याला ॲक्शनमध्ये दाखवतो. ॲक्शन म्हणजे त्याला मारून नाही टाकत, थोडा डिस्टन्समध्ये ठेवतो. आणि त्यापासून मी नाही का थोडा डिस्टन्समध्ये राहायला लागलो. ते लोक गाडीने जात होते, जाऊ दे आपण सायकलने जाऊ. तर मी सायकलनेच जात होतो. थोडा बहुत डिस्टन्स आला, बट डझंट मॅटर. मला दुसरे नवीन मित्र भेटले आणि त्या नवीन मित्राचं नाव होतं प्रतीक दिगाडे, तो चप्पू केसवाला. तो भेटला होता 11च्या समरमध्ये. प्रतीक दिगाडे त्याच्यासोबत भेटला मला. त्याच्यासोबत चांगली ओळखी झाली. त्यांनी बघसना ट्युशनमध्ये पण जॉईन झाला होता. त्याच्यानंतर आपला सूरज पाटील जो आता नागपूरमध्ये आहे, काफी हे आहे, चांगला फुगला फागला तो पण सूरज पाटील. त्याच्यापासून झालं मग तुषार किटे. ही इज अ रिअली बहुत अमेझिंग गाय आहे. आता तो GREची प्रिपरेशन करून राहिला आहे तो. सो इट्स अ रिअली काफी मोमेंट झाले यार. आता विचार करतो यार, तुषार किटे त्यावेळेस कसा होता, आता कसा झाला. त्यावेळेस त्याच्याबद्दल तर अरे बापरे, म्हणजे असं विचार करूनच असं वाटायचं की
हा हा तुषार आहे तो एकदम पोरीला लफडेबाज होता. हा बंडा एकदम GRE प्रिपरेशन करून राहिला आता. इट्स अ काइंड ऑफ डिफरन्स. म्हणजे थोडा टाइम कसं चेंज करते सगळ्या पर्सनला किंवा सगळ्या गोष्टीला वगैरे थोडा टाइम द्यावा लागते. त्यामुळे कळते पर्सन्स वगैरे काय. माझ्यामध्ये पण चेंज आला आहे. आता मी ज्याप्रमाणे माझी डेस्टिनीला चेस करून राहिलो आहे, मी 11वी-12वीत तर असं बद्दल काही थिंकच नाही केलं होतं. हां हां 11वी-12वीत तर मी माझा फ्युचर काय हे तर मी डिसाईडच नाही केला. कोणी म्हणे का मला इथे जायचं आहे म्हणे, मला BE करायचं म्हणे पुढे जाऊन. माझं पण तेच करत होतं, BE करून म्हणलं पुढे सगळ्या जणांसोबत आपण पण करून घेऊ म्हणलं. सगळेजण गाण मारते, आपणही गाण मारून घेऊ म्हणलं. आपण काहीच नाही माहिती त्या BE बद्दल इंजिनिअरिंग बद्दल. असं काय एकदम मनात एकदम आशा अपेक्षा वगैरे असं काही होतच नाही. बस जिथं दम उधर हम, बस असंच. 11वीच्या समरमध्ये नाही का मित्र भेटले होते, प्रतीक दिघाडे यांच्यासोबत मग मी खूप हँगआउट करायचो. हे संध्याकाळी ट्युशन राहाय आणि मग 4 ते 5 नाही 3 ते 5 भगत सरांची मॅथ्सची, आणि त्याच्यानंतर 5 वाजता आम्ही रेल्वे ग्राउंडवर जात होतो आणि बहुत बोलत होतो. या तुषारचे बहुत सारे किस्से तो सांगत होता. त्याने बहुत मुलीला पटवलं होतं आणि मी खूप चांगलं ऐकून राहिलो होतो. कारण कोणाचे लव्ह स्टोरी नाही का मी खूप चांगलं ऐकत राहायचो. असं झालं तसं झालं, वा वा, अरे असं पटवलं का, अरे बापरे. आणि तो प्रिया दर्नेला पण लाईक करत होता. आणि त्यामुळे अशा प्रकारे एक प्रकारे कॉन्टॅक्ट बिटवीन देम आला. त्यामुळे ही इज बिकम अ रिअली गुड फ्रेंड ऑफ मी. आणि हळूहळू दिवस गेले. 12वीत गेलं. 12वीत पण बहुत मजा केली यार. म्हणजे पेपर तर होतेच, पेपर म्हणजे मला माहीत होतं पेपर द्यावंच लागेल, पण मजा पण केली. या कॉलेज, CET सांगू, CETचे क्लासेस प्रिझममध्ये कसे, तिथे नाही का प्रिझममध्ये नाही का थंब स्कॅनर व्हायचं, थंब लावायचा, स्कॅन व्हायचा, देन भाऊ ॲक्सेप्ट झालं, हां ठीक आहे म्हणजे तुझं पेमेंट वगैरे ठीक आहे. काय झालं की CETच्या वेळेस नाही का थंब स्कॅन नाही करायचे. आणि त्यांनी एक वेळ म्हणलं होतं, मी नाही का असेच फ्रीमध्ये CETचे क्लासेस करायचो, बस जाऊन बसायचो, सगळेजण करत आहे म्हणून मी पण करायचो, ते एक्झाम पण द्यायचो. बस फुकटमध्ये दादा करत जायचं का. म्हणजे म्हणणार बोलणार कोण आहे. आणि कोणी म्हणलं का मी तर पैसे दिले, रशीद आहे का, नाही रशीद हरपली, तर मग बसू का, तो रिग्रेट तर करणारच नाही. थोडा वेळ थांबून ठेवून ठीक आहे चालला जा बाबू, बस. याच बहाणे ना थोडं मुलीला पाहणं होते, इकडे तिकडे पाहणं होते, थोडंसं नेत्रसुख पाहायला भेटते वगैरे वगैरे. आणि प्रिझममध्ये तशा प्रकारचा माहोल पण बनायचा राव. ज्याप्रमाणे तिथे मुलं मुली कॉरिडॉरवर उभे राहायचे, अरे बापरे, असं नेत्रसुख वाजन ना, बहुतच. एक वेळा तर काय झालं की मी त्या कॉरिडॉरवरच्या मुलीलाच पाहत होतो प्रिझममध्ये, आणि बाईक पार्क करायची होती, मी गाडी घेऊन गेलो होतो एक वेळा पॅशन, आणि ठोकली एका पोट्याला, ती सायकलच तुटली होता, म्हणजे अर्धी तुटली मधातून. आणि तो बंदा आमच्याच क्लासमधला एक बंदा होता. मग त्याच्यासोबत मित्र आले, तो म्हणे मला सायकल रिपेअर करून दे म्हणे. अरे माझ्यापाशी पैसे नव्हते, घरी फोन लावला, वडील आले, मग त्याची सायकल रिपेअर केली, 100-200 रुपये लागले. मग ठीक आहे म्हणे, ऑल ओके. बट फर्स्ट टाइम ॲक्सिडेंट झाला, काफी हे झालं. एक वेळा काय झालं होतं की एक बंदा होता, त्याच्यापाशी मोबाईल बहुत खतरनाक आणायचा, त्याचं नाव होतं यार निखार, मयूर निखार. साला त्याचं ह्याचं नाव कसं काय लक्षात आहे यार, ह्याचं नाव एकदम लक्षातच आहे, मयूर निखार हा बंदा होता. ह्याच्यापाशी नाही का नोकियाचा फोन होता, तो स्लायडिंगवाला C6. या तो फोन मी फर्स्ट टाइम पाहिला आणि एवढा अजीब वाटला ना, कारण तो नाही का समोरून तो टचस्क्रीन होता आणि खालून उघडला ते एकदम कीपॅड टाईप, आणि मी ते एकदम हक्काबक्काच झालो. अरे बाप साला काय फोन आहे म्हणला हा, एकदम भयानकच फोन आहे म्हणला हा, आता एक कसा फोन आहे हा, एकदम साला खालून पण निघून राहिलाय, कम्प्युटर सारखा वापरता येते, आणि तोही नोकियाचा. आणि तेव्हाच नाही का मी ते बघता बघता मास्तरने पकडलं आणि का करताय म्हणे, क्या कर रहे बोले, ध्यान नहीं है क्या नहीं है.
मी गुपचाप खडा होतो आणि मग बसलो खाली. प्रिझमच्या क्लासेसमध्ये कोणी उभं नाही करत सर लोक, पण जेव्हा पण कधी उभं करते तेव्हा नाही का बहुत बेइज्जत करते. थँक गॉड मला थोडं कमी बेइज्जती केलं. मी तेव्हा ग्रीन कलरचं शर्ट घालून गेलो होतो तेव्हा, आणि इट्स बीन रिअली नोटिसेबल काफ़ी. कॉलेज लाईफमध्ये या बहुत सारे किस्से झाले यार, म्हणजे इट्स बीन रिअली अमेझिंग मोमेंट. एम्स, ट्युशन क्लासेस, केमिस्ट्री, म्हणजे 11वी-12वीमध्ये मी ज्याप्रमाणे एन्जॉय केला, इट्स बीन वन ऑफ दी ग्रेटेस्ट अमेझिंग फीलिंग जे आतापर्यंत मी लाईफमध्ये एक्सपिरियन्स नाही केले. आता होईन, म्हणजे आता माझ्या लाईफची एक न्यू लेवल स्टार्ट झाली आहे, आणि या नवीन लेवलमध्ये एक नवीन संकल्प आणि नवीन फ्रेंड, नवीन मित्र येईनच, आणि ही लेवल अजून पण खूप अमेझिंग बनवू शकते. हे या आता जी लेवल येईल, जर तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स असेल आणि काही टार्गेट जे की आहेच आणि बनेनच, हे लेवल 2 बहुत चांगली आहे, कारण आता जे मोमेंट सुरू होईल ते वन ऑफ दी ग्रेटेस्ट. आणि याच्यामध्ये तर आर्टिफॅक्ट एपिसोड पण माझ्यासोबत आहे, तर मला भिण्याचं काही कारण नाही आहे. बट तरी प्रयत्न करणं आपलं काम आहे. पलंगावरही काही भेटत नसते, तर प्रत्येक गोष्ट करून पाहणं, प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करणं महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्येच लाईफचा मजा असते, आणि तो कधी मजा व्हॅनिश नाही झाला पाहिजे. सो इट इज इट. 11वी-12वीमध्ये ज्याप्रमाणे मी एन्जॉय केला, इट्स बीन वन ऑफ दी ग्रेटेस्ट. आणि आताही मी जे ते मोमेंट आता हे करण्याचा प्रयत्न करतो, रिमेंबर करण्याचा प्रयत्न करतो, तर कधी वाटते का राव त्या दिवशी पुन्हा वापस जावं आणि पुन्हा ते लाईफ एन्जॉय करावं. बट वी कॅन. एक प्रकारे वेळ जेव्हा जाते ना, तेव्हा आपल्याला कळते का त्यावेळेस आपण ते केलं असतं काय झालं असतं. वेल ॲक्च्युली असं काही नाही, मला त्यावेळेस ते करून तसं काही करायचं नव्हतं. मला ती लाईफ पुन्हा एन्जॉय करायची आहे, आणि यावेळेस खूप मोठ्या चांगल्या प्रमाणे एन्जॉय करायची आहे. मी 11वी-12वीमध्ये पण एन्जॉय केला, आणि इट्स बीन रिअली नाईस, आणि बहुत चांगल्याने एन्जॉय केला. लाईफ मी बहुत चांगली एन्जॉय केली. आता थोडं काम आहे सिरियस होणं. आता सिरियस होणं आणि आपल्या डेस्टिनीबद्दल विचार करणं. लाईफ इज ऑलवेज अमेझिंग, आणि इट ऑलवेज यू सरप्राईज. यू जस्ट नीड टू ट्रस्ट. लाईफला फक्त थोडं ट्रस्ट करायची गरज असते, त्याच्यावर विश्वास करायची गरज असते, थोडी मेहनत घ्यायची गरज असते. देन यू कॅन डू एनिथिंग. सो इट्स अ लिटल प्रॉबेबली थिंग्स लाईक याच्याबद्दल आपण विचार करूनच कशा प्रकारे करायचं आहे काय. कॉलेज लाईफ इज ग्रेट, आणि मी काफी थँक्सफुल म्हणतो या युनिवर्सला की मला अशा प्रकारची लाईफ दिल्याबद्दल, आणि पुढे पण अजून चांगली लाईफ भेटणार आहे, तर त्याच्याबद्दल कॉंग्रॅट्स आणि बेस्ट ऑफ लक. कॉलेज लाईफ इज अ ग्रेट बहुत, म्हणजे विचार करून आता मला थोडासा रड येऊन राहिला. बट इट्स बीन रिअली नॉर्मल, काही खूप जास्त भूतिया चीज वगैरे अशी काय आहे नाही. बट प्रत्येकजण आपापली कॉलेज लाईफ हे करते, एक्सपिरियन्स करते. बट कॉलेज लाईफ नंतर जे काही झालं ते म्हणजे सगळेजण इकडे तिकडे गेले. जे माझे सोबत होते कलिग्स, त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, आणि मी इंजिनिअरिंग ॲडमिशन घेऊ शकलो नाही, कारण मला पर्सेंटेज बहुत कमी भेटले, नियर अबाउट 59.43%. तर इट्स नॉट इनफ टू ॲडमिशन इन इंजिनिअरिंग, तर त्यासाठी मी लायबल नव्हतो ठरलो. तर त्यामुळे मी स्वतः खूप, माझी परिस्थिती बहुत डाऊन झाली होती. डाऊन म्हणजे इन द सेन्स मी खूप जास्त गरीब वगैरे नाही आलो होतो. मी इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली, आणि एक प्रकारे थोडं कसं मागे झालो मित्रांसोबत,
कारण मित्र कसे इंजिनिअरिंगकडे वळले आणि मी डिप्लोमाकडे वळलो. तर कसा एक प्रकारे डिफरन्स बिटवीन आला. आणि मग जे हळूहळू जे मित्र आहे ते चेंज होत गेले. सम पीपल्स जिथे राहिले तिथेच राहिले आणि थोडे बहुत चेंज होत गेले. डिप्लोमामध्ये मी 6 वर्ष घालवले, पण या 6 वर्षात मला दुसरे मित्र भेटले आणि त्यांनी माझी लाईफ बहुत अमेझिंग बनवली, जे की आत्ताही बनवत आहे. ते मित्र आहे सुबोध, सुशील, वन मॅन, टू मॅन, विशाल, वैभव, बादल, हे सगळे मित्र भेटले डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजे कॉलेजमध्ये नाही, असेच विशालचे मित्र. मी अगोदर केला होता नोटीस, कारण विशालला हा बंदा होता जो 10वीमध्ये माझ्यासोबत होता, बट त्याच्यानंतर पण हा माझा एक वन ऑफ दी बेस्ट पर्सन झाला. या 6 वर्षात त्याच्यासोबत केलेलं मुवमेंट आणि त्याच्यासोबत त्याचे फ्रेंडनी सोबत केलेले मुवमेंट, इट्स बीन रिअली ग्रेट अँड रिअली नाईस, कारण इट इज सो अमेझिंग. बहुत अमेझिंग होते ते मोमेंट. मी माझ्या मित्रांसोबत हे केले आणि मला प्राऊड फील होते की मला अशा प्रकारचे मित्र भेटले आणि पुढे पण अजून पण चांगले मित्र भेटेल याची मी अपेक्षा करतो. आणि लाईफ इज सरप्राइझिंग एव्हरी डे. यू जस्ट नीड टू बी ट्रस्ट. तर या, तर आता 35 एपिसोड क्लोज करू शकत नाही वाटून राहिलं, कारण मनात जे काही येऊन राहिलं ते मी बडबड करून राहिलो आहे. सांगू काहून? कारण नाही का, मी इथे आलो आहे, जॉब करत आहे आणि इथे माझ्यापाशी एकही मित्र नाही आहे. त्यामुळे माझ्यासोबत बोलण्यासाठी आणि माझ्यासोबत टाईमपास करण्यासाठी नाही का फक्त एकच गोष्ट आहे, 35 एपिसोड. आणि यालाच मी लेवल 2 म्हणतो, कारण याच्यामध्येच आपल्याला एक नवीन चालना भेटते. एक प्रकारे याच्यातूनच काही ना काही भेटेल. चांगल्या गोष्टीचा नेहमी विश्वास करावा आणि वाईट गोष्टीसाठी नेहमी प्रिपेअर राहावं. सो या, दिस इज इट. दिस इज एंड दिस इज द माय 35 एपिसोड नंबर 477. हो 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 हो.